महत्त्वाचा। त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध, चौथा स्तंभ धोक्यात, पत्रकार सुरक्षेसाठी ठोस धोरणांची मागणी। त्र्यंबकेश्वर इथं वार्तांकनासाठी गेलेल्या 3 पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजिस्टर संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे। हे निवेदन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज सोमवार 22 सप्टेंबर 2025 रोजी सादर करण्यात आले। दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी शनिवारी वार्तांकनासाठी गेलेल्या जी24 तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने यांच्यावर पार्किंगवर कार्यरत गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक व मारहाण केली। या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल आहेत। पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले हे लोकशाहीला काळिमा फासणारी बाब असून चौथ्या स्तंभावर घाला घालणारी कृती आहे। समाजातील प्रश्न व अन्याय प्रकाशात आणणाऱ्या पत्रकारांवर असे हल्ले होणं असह्य आहे। पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या। सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी। पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस धोरण आखावं। पत्रकारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी गृह विभागाने लक्ष घालावे। पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत। तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी यांनी पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत पत्रकार प्रशासन समन्वय समिती स्थापन करून नियमित बैठका घ्याव्यात अशी मागणी केली आहे।